जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। त्यांनी या प्रकरणी अमरावती मनपा आयुक्तांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुमारे 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली होती। मात्र आता करेक्शनच्या नावाखाली नवीन जन्म प्रमाणपत्र दिली जात असून जुनी प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आली आहे। नावात बदल करून दुसरं प्रमाणपत्र देणं हे पूर्णपणे अवैध असून हा एक मोठा घोटाळा आहे, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। मुंबईत अशा प्रकारची सुमारे 87,000 प्रमाणपत्र देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर या प्रकरणाची चौकशी सध्या पोलिसांच्या SIT मार्फत सुरू आहे। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि लोणावळा इथेही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। तर नागपुरातही मनपा आयुक्तांनी समिती गठीत केल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं। तर अमरावतीतही या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून अमरावती मनपा आयुक्तांनी चौकशीसाठी 15 दिवसांचा अवधी मागितला आहे आणि लवकरच चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असंही किरीट सोमय्या म्हणाले। अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 35,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2026 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या। त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळं जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज चर्चा मीटिंग झाली। जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO, आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेलं जन्म प्रमाणपत्र त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेणार।